आज माझी सुरुवात टिफिन बनवण्यापासून नाही तर चहा बनवण्यापासून होते. कारण आज सकाळ सकाळ मी पहिले चहा पिऊन घेते. आता पहिले आज चहा का पिऊन घेते, कारण टिफिन आणि नाश्ता आज एकच आहे. मग आज निवांतच बनवायचं आहे म्हणून त्याकरता पहिले चहाच पिऊन घेते. आता चहा बनतोय तोपर्यंत इथे मी फ्रीजमधून शिमला मिरची काढून घेतली आहे आणि मग त्यानंतर इथे चहा पण झालेली आहे. तर मस्त मी इथे चहा पिऊन घेते बाहेरचा नजारा बघत बघत. आता योहान झोपलेला असला ना की हा मी माझा स्वतःचा मी टाईम समजते म्हणून मी निवांत पिऊन घेते चहा. मग त्यानंतर इथे मी लंच आणि ब्रेकफास्ट बनवायची तयारी सुरू केली. तर हे पीठ जे आहे ना, कडधान्य आणि डाळी मिक्स करून मी पहिले व्हिडिओ टाकलेला आहे तेच हे पीठ आहे. त्यामध्ये काही एक्स्ट्रा कुठलं पीठ ॲड केलेलं नाही आहे आणि त्यामध्ये फक्त कांदा आणि शिमला मिरची असं बारीक करून ॲड करते. तुमच्याजवळ जर अजून काही भाज्या शिल्लक असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. आणि मग इथे पहिले हाताने सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून त्याला थोडंसं सैलसर असं बॅटर तयार करून ठेवलं. आता मला ह्या बॅटरचं ना चिला बनवायचं आहे म्हणून मी थोडंसं सैलसर असं पिठाचं बॅटर बनवून ठेवलं. मग इथे चांगला तवा तापल्यावर मी चिला बनवायला सुरुवात केली. ह्या पिठामध्ये ना मी बारीक चिरून मिरची टाकणार होती पण नंतर नाही टाकलं, कारण मग योहानला पण खायचं आहे ना त्याकरिता. आणि इथे माझं चिला सर्व बनवल्यानंतर ना तवा असं मी साफ करते. गरम असेल ना तेव्हा त्यावर पाणी असं ॲड करते, कारण त्या बाजूला सर्व चिकटपणा असतं ना ती निघून जाते म्हणून. मग इथे मस्त नाश्ता वगैरे केला मी आणि मग लागली आपल्या कामाला. तर इथे शैलेश गेल्यानंतर मला इथे सगळ्या चादरी काढायच्या होत्या, उशीचे कवर टॉवेल्स वगैरे सर्व धुवायचं होतं. आणि बघतायत आमच्या महाशयला सगळ्यामध्ये हात टाकायचा असतो. कामं वाढवायची पण असतात आणि मदत पण करायची असते. आता थोडीफार मदत पण मला करत होता, पण मागेच काय करत असते मम्मी काय नाही हे सर्व बघायचं असते त्याला. म्हणून त्याकरिता तो माझ्या मागेच असतो की मी काय करत असते ना ते बघायला. आणि मग इथे बघतायत मदत पण करतोय की हां खूप मोठी मदत. आणि घाम पुसून त्याला म्हणजे इतका थकवा येतो की मी इतकी कामं केली माझ्या मम्मीसोबत असं. आणि मग त्याच्यासोबतच असं घेऊन मला कामं करावी लागतात. आता जेव्हा मला मशीन लावायची असते ना त्यावेळेस मी चादर सगळ्या उशीची कवरं आणि टॉवेल्स वगैरे सर्व म्हणजे असं काढून ना धुवायला टाकत असते. हप्त्यामध्ये ना हे काम माझं फिक्स असतं. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.